अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे। आनंद मठाधिपती दत्तगिरी महाराज उर्फ जयकृष्ण सोनटक्के यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। चांदूर रेल्वे येथील आनंद मठाधिपती दत्तगिरी महाराज उर्फ जयकृष्ण सोनटक्के यांच्यावर एका महिलेचे लैंगिक शोषण व अत्याचार केल्याचा आरोप आहे। प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले। दरम्यान न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यशोमती ठाकूर यांनी आरोप केला की जर आरोपीला पोलीस कोठडी मिळाली असती तर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या असत्या। पोलिसांवर सरकारचा दबाव आहे का? सरकार या आरोपीला संरक्षण देत आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। यासोबतच त्यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधत धर्माच्या नावाखाली भगवे वस्त्र परिधान करून भोंदूगिरी करणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला। अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। आपला अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि यांच्या अध्यात्मासोबत आपण या ठिकाणी जुळलेलो आहोत। पण बघा, आता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तो खरात सारखा भोंदू पण इथं आलेला आहे। त्याचं नाव आहे खरातचा लहान भाऊ गिरी महाराज म्हणतात त्याला, आणि काय आनंद मठ त्यांनी चांदूर रेल्वेला सुरू केलेला आहे म्हणतात। हे असे भोंदू बाबा ह्या भाजपच्या साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आपल्याला। तो राम रहीम बाबा, मग आसाराम बापू म्हणतात, तो जेलमधनं सुटतो आणि श्रीरामाच्या दर्शनाला VIP मध्ये जातो। चाललं तरी काय आहे, कशासाठी हे? आणि धर्माचं नाव घ्यायचं, भगवा वस्त्र परिधान करायचा, आणि अशी भोंदूगिरी या ठिकाणी सुरू आहे। या सगळ्या गोष्टी खरं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्या बँड आहे। आपण एकीकडे अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला असं म्हणतो, आणि दुसरीकडे भोंदू बाबांच्या निर्मितीला हे सरकार जबाबदार राहतं। याला काय म्हणायचं? हा जो गिरी महाराज याला म्हणतायत, डॉक्टर बोंडे असो, आदरणीय नवनीत राणाजी असो, सन्मान्य मुख्यमंत्री असो, किंवा मग आता ते वरुडवाले जे आमदार आहेत ते असो, सगळ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत पण यांचे फोटो आहेत। म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे आमदार, खासदार त्या ठिकाणी त्याच्यासोबत जात आहेत। त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि मला आश्चर्य आहे की त्यांना पोलिसांना अजून त्यांच्यावर इन्क्वायरी का करू दिली नाही? त्यांच्यावर या सरकारचा अभय आहे का? त्या लोकांना संरक्षण मिळत आहे का? कारण एकदम न्यायालयीन कोठडी दिली, पोलिसांनी जर अजून इन्क्वायरी केली असती तर अजून साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बाहेर निघाल्या असत्या। पण कुठेतरी पोलिसांवर सरकारचा दबाव आहे, आणि सरकार या भोंदू बाबाला, या कोणचा गिरी बाबा आहे चांदूर रेल्वेचा, त्याला प्रोटेक्ट करण्याचं पूर्ण प्लॅनिंग करून राहिलेत, असं माझं ठाम मत आहे।